जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करूया आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून तुम्हा आम्हा सर्वांचे दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना अभिवादन करतो. आणि आजच्या या होली संमेलनाकरता उपस्थित सर्व शिवसेनेचे आदरणीय पदाधिकारी, कारण माझ्या दृष्टिकोनातून सर्वच जण आदरणीय आहेत, तर आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. कित्येक दिवसापासून खऱ्या अर्थाने जेव्हा आपण सर्वांनी 2 वर्षापूर्वी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला होता की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचे, हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे, आणि त्याकरता त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्या निर्णयाला आपण सर्वांनी, सर्वात पहिली तर सदा सरवणकर साहेबांनी सुरुवात केली. आपण सर्वांनी त्यांचं मी अभिनंदन करतो. आपण सर्वांनी त्यावेळी त्या निर्णयाला साथ देऊन त्यांनी जो संकल्प केलेला त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आज मनपूर्वक आभार मानतो. कारण आपण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातले दोन्ही विभाग एकत्र कधीच कार्यक्रमात आलो नव्हतो. हा पहिलाच कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमात आपण दोन्ही विभाग एकत्ररित्या, दोन्ही विभागाचे पदाधिकारी एकत्ररित्या या ठिकाणी जमलो आणि होळीचं एक औचित्य साधून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे होळीचा उत्सव आपण 2 टप्प्यात करतोय. पहिला होलिका उत्सव जी आपण अग्नी देऊन तो करतो, दुसरा रंगपंचमीचा कार्यक्रम असतो. आणि दोन्ही कार्यक्रमाला एक वेगळं महत्त्व आहे, एक संस्कृती आहे, एक परंपरा आहे. आणि त्यानुसार जो होलिका उत्सव आपण जो करतो त्यावेळी याच गोष्टीचा आपण उल्लेख करतो की विनाशकारी शक्तीचा नायनाट हो, त्याकरता प्रार्थना करतो. काही जण गारणं घालत असतात. महाराष्ट्राच्या उन्नतीकरता समाजातील प्रत्येकाला प्रगती व्हावं, सगळ्यांना सुख मिळावं, अशा प्रकारचं गारणं असतं. आणि तीच भावना आपण यावर्षी ठेवत आहोत. आणि याच भावनेतून जी विनाशकारी शक्ती आहे, जी संपूर्ण देशामध्ये एक वेगळा प्रचार करत आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल, नुकतंच शिवाजी पार्कला ज्यांनी शक्तीच्या विरुद्ध भाषण केलं होतं, खऱ्या अर्थाने तीच विनाशकारी शक्ती आहे. त्याच विनाश म्हणजे त्यांनी ते जे स्टेजवर होते आणि ते सगळे जे एकत्र झाले होते, जे अलायन्स आहे, तीच विनाशकारी शक्ती आहे. तीच विनाशकारी शक्तीचा नायनाट हो, हेच आपण आज होलिका मातेच्या चरणी प्रार्थना करणार आहोत. आणि आपल्या सर्वांची प्रगती हो, देशाची प्रगती हो. दुसरा रंगपंचमीचा रंग हा एक रंग उत्सव असतो, रंगाचा उत्सव असतो. आणि तो उत्सव साजरा करताना रंगामध्ये पण आनंद व्हावा आणि तो आनंदाचा. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे यापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आनंदाचा शिदा चालू केलेला आहे, परंतु आता महाराष्ट्रात आनंदाचा रंग पण त्यांनी विविध उपक्रम आणि निर्णयाच्या माध्यमातून सर्वांना दिला आहे. तो आनंदाचा रंग महिलांकरता आहे, तो आनंदाचा रंग समाजातील प्रत्येक घटकाला आहे, शेतकऱ्यांकरता आहे, कामगारांकरता आहे. त्यांनी विविध निर्णय आणि धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा रंग निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ह्या वर्षी जो आपण ह्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जो संकल्प केला आहे तो 400 पार. आणि अबकी बार जो मोदी सरकार जो वारंवार जी घोषणा होते त्याच्यात आता आपण शिवसेनेच्या वतीने त्यात आपली ही भूमिका असणार. अबकी बार 400 पार, तर अबकी बार शिवसेना के साथ 400 पार. आणि दुसरी जी घोषणा आहे अबकी बार मोदी सरकार, तर अबकी बार बालासाहेब ठाकरे जी के विचारों की मोदी सरकार, ही आपली आता घोषणा आहे. कारण आपण एनडीएचा घटक पक्ष आहे, त्यामुळे जास्त काही बोलत नाही. आपल्या सर्वांना होळीच्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आदरणीय सदा सरवणकर साहेबांनी अत्यंत चांगलं भाषण केलं. कारण प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या सरांप्रमाणे ते सगळ्यांकडून काम करून घेतात. आणि आता पण त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवणार आहोत. संपूर्ण लोकसभेची निवडणुकीची धुरा आदरणीय सदा सरवणकर साहेबांच्या हाती आम्ही दिलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण लढवणार आहोत. आणि मला संपूर्णतः विश्वास आहे की त्यांचं नेतृत्व हे नेहमीच विजयाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या नेतृत्वाचा विजयात महत्त्वाचा वाटा असतो.
आहेत आणि आता तर सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे साक्षात त्यांच्या माध्यमातून सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. तुमच्या सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो. जास्त काही भाषण करत नाही, कारण या ठिकाणी भाषणाचा कार्यक्रमच नव्हता, एक औपचारिकता म्हणून आम्ही या ठिकाणी तिघांचं भाषण ठेवलं. आपण सर्वजण या ठिकाणी आता एन्जॉय करा, या ठिकाणी जेवणाचा पण स्वाद घ्या आणि जे काय 2-3 तास आहे मनमोकळेप्रमाणे या ठिकाणी एन्जॉय करा. धन्यवाद.